राम राम. बोल. पैशाची गरज होती. किती? 30,000. काही ठेवायला आणले का? दागिनं होतं बायको. महिनाभर वाट बघल नंतर व्याजाचं कट. जरा थांब. हॅलो. तर या आता. हे शंकरदा, आमचा गणपती दिसला का? नाही इकडे नाही आला. याला कुठं गेलंय? वर जाऊ नको, तिथं चल. गणपा गणपा गणप्या काका. गणप्या काका. गणप्या काका. माझे 10 बंद. माझे नाव मामा. आता काही खेळायला पैसे नाही जास्त. ते करा 10 करा पलटी. कप्या, अरे राऊंड निघाली माझी. तू काय काढणार आहे? अहो मामा जरा थांबा. एकाहत्तर आला. बादशाह पण आला. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझी राणी कधी माझा पाठलाग सोडत नाही. ही माझी इस्पिकची राणी. एका बादशाह आणि राणी. गणप्या काका, तुझा बा आलाय. गणप्या काका, तुझा बा आलाय. बरं मामा, आता मी निघतो. बाळाला वाटतं, नाही तर पायथ्याला हाणायचा. हा यार डबऱ्या, काय झालं? तुझा बा तुला बघतोय. असं होय? माझे पैसे. बाबा
ए पुरी ग्लास दे ग. आला का रे टोनग्या गाव कोळपून. मी दिवसभर मरते शेतात आणि तू गावभर फिरतोय बर रे बैला. जानकी बा कधी आला का? अहो ते मगाशीच आले. बरं झालं का तुझं जेवण? लय भूक लागली, वाढती का? थांबा की 2 मिनिटं. चालू मला कळत तर येऊ द्या, मग वाटते की. आता ते राहू दे, कसं असं वाटले, भूक लागली मला. अहो बरं घ्या ते ताट. बरं मी काय म्हणतोय, भाजीवाला का गं? त्यांना वाढते मी नंतर, तुम्ही घ्या जेवून. काय रे जेवतो का तू? बापाला विचारायची काय पद्धत जेव म्हणून? बैला ए बैला बघतो काय? मारतो का मला? मारतो? अहो नका तिकडे लक्ष देऊ, तुम्ही जेवून घ्या. राहू दे जानकी, मला जेवायचं. अहो अहो पण ए जा चल निघ. ए पोरी तू जेवून घे आणि मला पण वाढ. जाऊ दे तो बैल उंडगत. अहो मामांचं कशा पायी एवढं मनाला लावून घेतायसा? त्यांचं ते रोजचंच आहे की नाही. असा जेवणावरती राग नाही काढायचा. चला बरं थोडंसं खाऊन घ्या. अहो तुम्हीच म्हणता ना तू माझी राणी आहेस म्हणून. मग या राणीचं ऐकणार नाही? अगं तू फक्त माझी राणी नाही आहेस, तर तू माझी इस्पिकची राणी आहेस.
अबोल प्रेम हे ये भरतीला नवार्थ ये जुन्या भेटीला जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात पाहतो जिथे भास हो तुझा श्वास ही आता तुझ्यात गुंतरा घेऊ बसा आपुल्या साथीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा पैसे भेटले, आज सगळ्यांची उधारी मिटून टाकतो. मावशी जरा तुमची उधारी एवढं का सगळं हा राहू द्या लक्ष मामा राम राम हो दादा राहू द्या तंबाखू उचलायला हा काय गप्पा, काल भरपूर पैसा भेटला वाटतं. बस का विषय आहे का? अरे तू पप्पू एवढ्याशा पैशाने काय होणार रे? आपल्याला बक्कळ पैसा कमवायचा आहे आणि त्यासाठी मोठी जुगार ठेवावं लागणार आहे. पण आपल्या गावात पाण्याच्या टाकीवर आपण बसतो, हाय ते रोजचे माणसं तेवढेच, आणि एवढाच पैसा ह्यात काय होणार रे? मोठी जुगार खेळायची. मोठी जुगार खेळायला पैसा पण भरपूर पाहिजे. अरे पैशाचं आपण बघू, करू मॅनेज, पण आपल्या गावात आहे का मोठी जुगार कुठं? मला सांग असेल तर. आहे ना मोठी जुगार, ये संध्याकाळी दाखवतो. बरं चालते, मला दाखव पण नक्की. हा पैसे भेटले तर 1500 रुपये दे माय. आता 1000 रुपये ठेव, 500 रुपये उद्या देतो. चालते? चालते. पण मला मोठी जुगार दाखवा. ये संध्याकाळी दाखव. हा चालते. आता मोठी जुगार आणि बक्कळ पैसा. लय भारी जागा आहे, तुला दाखवतो. चल.
नाही. मग इथं काय झट्ट उपटायला का? जर खिशात पैसा नसेल ना इथं पाऊल नाही ठेवायचा. चाल निघा. वाट म्हणे तुला पैसे पाहिजे होते ना? हा, ठीक आहे, 50,000 रुपये. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तुला माहिती आहे ना, व्याजा सकट परत करावं लागेल. मोन्या भाऊची काय खैर ना. धंदा कसा चालू आहे आपला? तुमची कृपा भाऊ, एकदम जोरात. हेच पाहिजे ना आपल्याला. आणि हो, आजकालच्या नवीन पोरांना जुगारचा लय नाद लागलाय. आपल्या अड्ड्यावरती येतात म्हणजे येतातच. असंच पाहिजे ना आपल्याला. घ्या भाऊ तुमचा ब्रँड. बरं जानकी, मी काय म्हणतोय, उद्या तालुक्याला चाललोय. मग तुझा डाक देते का? डाक? डाक कशाला? अगं ते बघ की किती काळ पडले आणि बाकीच्या बायकांचं कसं चमचम चमकतंय. 4 चौकात बरं नाही वाटत का ते? उद्या तालुक्याला चाललोय ना, तर मग त्याला उजळून आणतो बघ. काय काळ वेळ पडलं नाही. उगाच खर्चात खर्च कशाला? आता तू खर्चाचं काढणार आहेस का? तुला कधी काही कमी पडू दिले का मी? चालाय ना सुखा संसार आपला. हे बघ जानकी, तुला द्यायचं असेल तर दे, नाहीतर राहू दे तसंच. अहो, उगाच रागवताय कशाला? तुमच्या काळजीपोटीच बोलले ना मी. बरं, जाताय ना तालुक्याला, घेऊन जा डाग आणि आणा उजळून. आता कशी बोलली शानासारखी. बरं तू ताट कर, मला लय भूक लागली, मी हात धुवून येतो. हा? ए जानकी, ऐक ना, ऐक ना. अगं ऐक ना जानकी. काय? अगं ऐक तर तू. काय हो? ते काल रात्री नाही का, हा मग? तुला नाही का बोललो मी तालुक्याला चाललोय. हा. ते दाग. अरे विसरलीस मी. हे घे. आता सारख्या साईडला. हा हा. भाऊ, हरि ओम विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. भाऊ, भाऊ, हरि ओम विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. काय रे? भाऊ जरा पैसे लागत होते. हा ते
नाही भाऊ, इथंच बरं आहे मी. बरं बोल. भाऊ ते थोडे पैसे लागत होते. तुला कोणी सांगितले पैसे देतो म्हणून? मला कळलं भाऊ तुम्ही पैसे देता. बरं काय ठेवायला आणले का? ठेवायला हे. बरं थांब आलोच. बरं हे घे, पण लवकर द्या. हा भाऊ देतो लवकर मी. धन्यवाद भाऊ. चालतंय. मी पॅक शो. मी बोललो होतो ना, माझी राणी माझी साथ कधी सोडत नाही. आणि आता ह्या वेळेस तर 3-3 राहिल्या. अहो काय झालं? काय नाही. आज पण नाही भेटलं का पैक? कसं भेटेल? आपल्यावर कर्जाचा एवढा डोंगर असताना कोणी आपल्याला दार सुद्धा उभं करीना ग. आणि या कर्जापायी मी तुझ्या अंगावर एक फुटका मणी सुद्धा ठेवलं नाही ग. आशा मला माफ कर ग. हे काय करताय तुम्ही? मला त्या दागिन्यांपायी तुम्ही महत्वाचे हो. आशा जर आपण या महिन्यात सुद्धा कर्ज फेडलं नाही तर मग चल रे उठ. पाटील बसा.
5,000. शो आवडे. आणि ही माझी राणी. भाऊ, यावेळेस भारी राऊंड माझी आहे. पप्या, ऐक, तुझा तो जोडीदार आहे ना गंप्या, तो आज आपल्या दुसऱ्या अड्ड्यावर खेळायला येणार आहे. तुला फक्त एकच करायचंय, त्याची पानं बदलायची. म्हणते त्याला पानं लई लक्की लागतात. काय अहो पण इधर ते ठेव, काम झालं पाहिजे. काम झालंच म्हणून समजा. गंप्या किंवा बा आला का रे? काय रे पप्प्या, कुठं आलाय बा? अरे मला भास झाला होता. हा बरोबर बाबा तुम्ही. माझे 10,000. भाऊ, शेवटचे माझे, हे माझे 10,000. शो एक्का बादशा राणी. या माझ्या 3 राण्या. पप्पा, ही जुगार रे, लागलं पैसे ते ये वाढत. तर चल. अरे पप्पू, अरे 3 राण्या होत्या माझ्याकडे. हे बाचा कसा आला मध्ये? अरे हा डाव माझा होता. भाऊ, अरे तू ये आत ये. बरं ते पैसे आणलं का? पैशाचं काम नाही झालं, पण ही जमिनीची कागदपत्र आणली.
बरं चल येतो. अहो आलात तुम्ही? डाग उजवून आणलेत ना, तुमच्या हातानेच घाला. हो काय झालं? डाग उजवून आणलेत ना? हे जानकी, काय झालं? ए, मला माफ कर. अगं तो डाग मी उजळायला नव्हता नेला ग. मग अगं तो घाण ठेवला होता आणि मी सगळे पैसे जुगारीत हारलो. मला माफ कर, माफ कर मला जानकी. हे काय केलं तुम्ही? तो फक्त डाग नव्हता, माझ्या सौभाग्याचं लेणं होतं आणि तो तुम्ही जुगारीत हारला. माफ कर ना मला जानकी. ए ए ए जानकी, ए अगं ऐक ना. ए जानकी तू रडू नको ना ग. अगं तुला माहिती जे डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी जानकी. नको ना रडू, मला माफ कर ग. अगं मी तरी काय करू सांग ना. अगं उठता बसता डोक्यामध्ये जुगार जुगार आहे माझ्या, काय सुचत नाहीये. अगं बा शेतात राब राबतोय. मला म्हणतो अरे शेतातले थोडे काम कर, पण ते लक्षात राहत नाही माझ्या. मी तरी काय करू सांग ना ग. पण जानकी तुला आज मी शब्द देतो. अगं मी दिवस रात्र काम करीन, मेहनत करीन, रक्ताचं पाणी करीन, आणि तुझा डाग जो गेलाय ना त्या दुप्पट तिप्पट मी तुला कमवून देईन. हे जानकी पण तू रडू नको ग, नको रडू. आणि मला यावेळेस माफ कर, माफ कर मला, माफ कर ग. रडू नका तुम्ही. खरं बोलताय तुम्ही? खरंच जानकी, तुझी शपथ नाही खेळणार अजून जुगार मी. आजपासून ही माझी इस्पिकची राणी नाही, माझी राणी तू आहेस.